विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2027 बॅच सीईटीचं एकच टार्गेट आहे, एम आपलं, की सीओईपी सारखं ड्रीम कॉलेज मिळालं पाहिजे. सीओईपी सारखं बोलतोय मी, कारण व्हीजेटीआय सुद्धा बेस्ट आहे, पीआयसीटी सुद्धा बेस्ट आहे, वालचंद बेस्ट कॉलेज आहेत, पण ड्रीम आपलं कॉलेज आहे. बरोबर आहे. आता इथं काही गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत. पहिली गोष्ट, 99% मुलांनी, 100 पैकी 99 मुलांनी 11वीत पाहिजे तसा अभ्यास केलेला नाही. म्हणतो ना, ही रियालिटी आहे. त्यामुळं तुम्ही एकटे नाहीये. बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांनी काहीच केलं नाहीये. काहीच केलं नाही, आता सुरुवात करायची आहे. काही केलेलं नाहीये, पण आता सुरुवात करायची आहे. मग ही 1% कोण आहेत? अरे, हे तर टॉप 1% मधली मुलं आहेत, की जे या कॉलेजमध्ये जातात, त्यांच्याशी आपल्याला आता कॉम्पिटिशन करायची आहे. स्पर्धा स्वतःशी आहे. त्यांची फक्त मी नावं घेतली. स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय. स्वतःचं काय चुकलं 11 मध्ये, मग कुठून सुरुवात केली पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण याच्या अगोदर ह्याच्याविषयी बोलणं मोस्ट इम्पोर्टंट आहे. HSC 2026 म्हणजे तुमच्या अगोदरची बॅच. त्याचं काय झालं? त्यांचं कुठं फसलं प्लॅनिंग, कुठं चुकलं, काय चुका झाल्या, अगोदर डिस्कशन करूया. पहिली गोष्ट, 11वी पूर्णपणे वेस्ट जाऊन देखील 12वीत लवकर शहाणपण आलं नाही. आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्ही मला फॉलो जर केलं तर अगदी छान होईल. नाही तर आत्ता जाऊन तुम्ही YouTubeवर लेटेस्ट जे व्हिडिओ आहेत, माझे असू देत, जे बेस्ट चॅनल आहेत YouTubeवर, त्यांचे व्हिडिओच्या खाली कॉमेंट बघा. "सर, उद्या पेपर आहे, माझं काही झालं नाही, होईल का? 4च टॉपिक केलेत, मी नुसते थेरमच केलेत." मग वर्षभर केलं काय? केलं काय तर काहीच केलं नाही. पण तुमच्या बाबतीत होऊन देणार नाही. मग या HSC वाल्यांच्या चुकामधली पहिली चूक मला तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे, की पहिली चूक त्यांना फिजिक्स न्यूमेरिकल 0% एकही न्यूमेरिकल येत नव्हतं परीक्षेच्या वेळेस. म्हणजे मला सांगावं लागलं, मग डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश एवढंच करा. रट्टा मारा तेवढंच आणि येईल तेवढं लिहा. लिहिलं की 30-35 मार्काचं लिहिलं. डेफिनेशन आल्या का तर आल्या. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश सगळं आलं का तर आलं. ओके. मग न्यूमेरिकल नाही. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नवीन ट्रेंड चाललाय सीबीएसईचा सुद्धा. मग प्रशांत भैया असू देत, शोभित भैया असू देत, ह्यांची नावं घेतो मी. आणि 12वीला पण भरपूर चॅनल आहेत, की जे स्वतःला काय समजतात, की आम्ही पेपर लीक करतोय. लीक नाही रे, तुम्ही गेस करताय. काही चुकीचं नाहीये. मी पण ते केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना नावं ठेवत नाहीये. शब्द चुकीचा आहे त्यांचा. लीक कोण करू शकत नाही, गेस करू शकताय. आता सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो. फिजिक्स असा पेपर आहे, की जिथं तुम्ही क्वेश्चन गेस करू शकतच नाही. डेफिनेशन येणार, सगळ्या करायच्यात. सगळ्या. असं नाही, की 5 डेफिनेशन इम्पोर्टंट आहेत. संपलं, जमलं नाही. मी तुम्हाला सांगतो, काही लोकांना मग सॉरी नावाचा व्हिडिओ पण बनवावा लागला, की मी गेस केलेले प्रश्न नाही आले म्हणून. रिअॅलिटी मध्ये अशी आहे, की फिजिक्समध्ये म्हणजे आहे ते सांगणार आहे बरं का, लक्षात घ्या. मला कुणालाही दुखवायचं नाहीये. जे झालंय ते तुम्हाला सांगतोय ना, की फिजिक्सला गेस करता येत नाही. मग एकच स्ट्रॅटेजी काय, की पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंतच्या सगळ्या डेफिनेशन्स करायच्या. मग त्यातल्या 15 येणार आहेत. 10 ते 15 येणार आहेत. बरं, ते जाऊ दे. गेस करता आलं नाही. मेन पॉइंट काय? मग न्यूमेरिकल. लक्षात ठेवा, हा पॉइंट आहे न्यूमेरिकल, न्यूमेरिकल. मग फिजिक्समध्ये कुठं प्रॉब्लेम आला? न्यूमेरिकल्समध्ये. बरं. केमिस्ट्रीचं काय झालं? केमिस्ट्रीचं काहीच नाही बरं का. मी तुम्हाला गंमत सांगू का? फिजिक्सच्या वेळेस ना बऱ्याचशा मुलांनी मला फॉलोच केलं नव्हतं. YouTubeवर ती सगळी मुलं लाईव्ह लेक्चर बघत होते आणि फिजिक्सचे 5 दिवस मी सांगत होतो, लाईव्ह नको, स्वतः करा, स्वतः करा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मग फिजिक्सला जी लाईव्ह संख्या होती ती निम्म्यापेक्षा कमी झाली आणि केमिस्ट्रीला मुलांनी स्वतःहून अभ्यास केला. आपली स्ट्रॅटेजी फॉलो केली आणि पेपर खूप सोपा गेला. पण केमिस्ट्रीमध्ये पण तेच ऑर्गॅनिक, लास्ट मोमेंटला ऑर्गॅनिक येत नाही. 24-25 मार्क फिनिश. इथं की फिजिक्समध्ये 35 मार्क गेले म्हणूया आपण. आणि आता सगळ्यात महत्वाचा आपला मॅथ्स. मॅथ्सच्या बाबतीत सांगतो, यांना थेरम माहितीच नव्हते मुलांना. जेईची प्रिपरेशन करतायत. अरे, एनसीईआरटीतून अभ्यास करतात. स्टेट बोर्डला भोपळा काहीच केलं नाही. मग थेरम नाही आले तर न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह केले आतापर्यंत? तर थेरम 20 मार्काला असतात. मग आमच्या लक्षात आलं, की मॅथ्सला मात्र पेपर गेस करता येतोय. का? सांगतो. फिजिक्सला गेस करता येत नाही, मॅथ्सला गेस करता येतो, कारण त्यात असतात टाइप. ओके. मग चला, आता आपल्याला सुरुवात करायची आहे आणि जबरदस्त सुरुवात करायची आहे. आपलं टार्गेटच आहे ड्रीम कॉलेज. मग आता पहिली गोष्ट म्हणजे इथं पोहोचण्यासाठी पाहिजे काय? आपली रँक. मी बोलतोय काय? रँक. रँक तुमची 1000 पेक्षा कमी मध्ये आली पाहिजे.
रँक तुमची कितीपेक्षा कमी आली पाहिजे? 1000 पेक्षा कमी आली पाहिजे. पर्सेंटाईल इथं मॅटर करणार नाहीये. लोकसंख्या ढिगानं वाढलेली आहे. त्यामुळे जास्त पर्सेंटाईल पडले तरी रँक वाढत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. रिअॅलिटी रँक 1000 पेक्षा कमी यायचे असेल, तर आपला स्कोर हा 160 प्लस कडे गेला पाहिजे. ओके. पण या 160 कडे जाताना फिजिक्सचे न्यूमेरिकल सोडून चालेल का? नाही. ऑर्गॅनिक सोडून चालेल का? नाही. पण सर आमचं बेसिकच झालेलं नाही. आता काय करू? सुरुवात तर करायची आहे. हो, सगळ्यात महत्त्वाची स्टेप क्लास बदलून झाला. 11thला एका क्लासला होतो, आता 12thला दुसरा क्लास. केलंय की नाही सांगा तुम्ही? माझ्याकडे दरवर्षी ना 11th मध्ये जेवढी मुलं असतात 12th मध्ये डबल होतात. वेगवेगळ्या क्लासेसची मुलं येतात माझ्याकडे. पण प्रत्येक पालकाला मी सांगतो, क्लास बदलणं हे सोल्युशन नाही. मुलाच्यात बदल व्हायला पाहिजे. मुलाच्यात बदल व्हायला पाहिजे. होय. मग सांगतो तुम्हाला हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मॅथ्समध्ये 80 प्लस आणि फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये 80 प्लस पाहिजे. होय. होय, मिनिमम. आणि एवढा स्कोर म्हणजे सांगू का, सीओपी फिक्स आहे, व्हीजेटीआय फिक्स आहे, वालचंद फिक्स आहे. आता इथं ब्रांचनुसार पण मॅटर करतं. थोडंफार, थोडंफार लक्षात घ्या. म्हणजे 160 पडून पण सीएस पाहिजे म्हणलं की तिथेही पुन्हा कॉम्पिटिशन आहे. म्हणजे हे पण आपल्या डोक्यात ठेवतोय आपण. मग आता इथं लक्ष द्या. आता मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यासाठी काय घेऊन आलोय. बघा, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय फिनिक्स बॅच. हो, गरजेचीच आहे तुम्हाला जर तुम्ही काय केलं नसेल तर. जर तुम्ही टॉपर असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही बॅच घेतलं तर चालेल. पण तुम्हाला टॉपर बनायचंय. 10वीत तुम्ही टॉपर होता. 10वीत तुम्ही 90% पेक्षा मार्क पाडले होते. 98% स्टुडंट तुम्ही आहे आणि आता करायचंय. बाळांनो, बाकीच्या मुलांसारखं वर्ष वाया घालवू नका. तुमच्याकडे फिनिक्स बॅच पाहिजेच. वर्षभराची जी एवढी फी आहे ना, नथिंग आहे, कमी आहे. कारण या बॅचमध्ये मी काय-काय देतोय तुम्हाला सांगतो. फिजिक्सच्या बाबतीत आम्ही काय प्रोव्हाईड करतोय नीट लक्ष द्या. फिजिक्समध्ये तुम्हाला एक संघर्ष बॅच नावाचा फोल्डर दिसेल. त्यात पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत सगळी थिअरी प्लस न्यूमेरिकल सगळं घेतलंय. स्टेट बोर्ड, बोर्ड प्रिपरेशन जे तुम्ही 11वीत केलेलं नाहीये. स्टेट बोर्ड प्रिपरेशन इथं आहे. स्टेट बोर्ड प्रिपरेशन बरं का लक्षात घ्या. स्टेट बोर्डचं प्रिपरेशन. पण इथे नंबर लिहून ठेवतो बरं का बाळांनो. कारण मला माहिती आहे तुम्ही इमिजिएटली मला कॉल करणार आहात. तुमचे पालक हा व्हिडिओ बघतायत मॅक्सिमम मला माहिती आहे. कारण माझी जास्तीत जास्त ऍडमिशन हे पालकांशी बोलल्यानंतर झालेत. आई, अरे आजी-आजोबा सुद्धा माझे व्हिडिओ बघतायत. म्हणजे एकदा एखाद्या कुठल्या फॅमिलीचा फोन आला, की सगळ्यांना माझ्याशी बोलायचं असतं. कारण तो आनंद वेगळा असतोच. सांगतो लक्ष द्या. संघर्ष बॅचमध्ये तो टॉपिक होणार. बरोबर आहे? संघर्ष बॅचमध्ये. त्याच्यानंतर फिजिक्स न्यूमेरिकल सेपरेट बॅच आहे. त्या बॅचमध्ये काय आम्ही प्रोव्हाईड करतोय, तर सांगतो त्या टॉपिक मधले सॉल्व्हड प्रॉब्लेम. एक्सरसाइज मधले एमसीक्यू मधले न्यूमेरिकल आणि एक्सरसाइज मधले 100% न्यूमेरिकल सोल्युशन. विथ सोल्युशन, लॉग कॅल्क्युलेशन जे तुम्हाला येत नाही ना, लॉग प्रत्येक न्यूमेरिकल मी लॉग घेऊन शिकवलंय लक्षात घ्या. मग फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणार आहे क्रॅश कोर्स. नावालाच क्रॅश म्हणलंय त्याला, पण मोठा कोर्स आहे तो लक्षात घ्या. आणि त्यात पुन्हा तो म्हणजे एक टॉपिक 3 वेळा कव्हर होणार केमिस्ट्रीचा. एक टॉपिक किती वेळा कव्हर होणार? 3 वेळा. बरं त्याच्यामध्ये क्रॅश कोर्समध्ये तुमच्या टेस्ट होणार आहेत. इथं काय असणार आहे तुमच्या या क्रॅश कोर्समध्ये होणार टेस्ट, टॉपिक वाईज होणार, ग्रुप टेस्ट होणार, सगळं होणार लक्षात घ्या. सगळं, सगळं, सगळं होणार हं त्याच्यात. ओके. बरं आता इम्पोर्टंट काय सांगतो? इम्पोर्टंट काय आहे? हे झालं फिजिक्स. अरे सगळ्यात महत्वाचं. इथं न्यूमेरिकल होणार आहे. इथं न्यूमेरिकल होणार आहे. इथं मी 3 वेळा तुमच्या फॉर्म्युल्याची रिव्हिजन होणार. वेळ द्यावा लागणार आहे. डाटा जास्त लागणार आहे लक्षात घ्या. तुम्हाला डाटाची काळजी असेल तर ही बॅच तुमच्यासाठी नाहीच आहे. तुमच्याकडे वेळ पाहिजेच. नुसतंच कोर्स घेतलाय आणि मी बघितलंय आणि झालंय माझं नाही. तुम्हाला वहीन पेन घेऊन बसावं लागणार आहे लक्षात घ्या. म्हणजे कष्ट घ्यायची तयारी असेल तरच ही बॅच तुमच्यासाठी आहे मी अगोदरच सांगतो. आणि कष्ट घ्यायची तयारी असेल तरच हे मिळणार आहे. आरामात कुणाला मिळत नाही लक्षात घ्या. आरामात मिळालेल्या गोष्टीचा उपयोग पण नसतो. आता केमिस्ट्रीमध्ये आम्ही काय करतोय पुन्हा संघर्ष बॅचचं फोल्डर आहेच. त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय की थिअरी सॉलिड स्टेट पासून सुरुवात करायची आता या सोमवार. नंबर दिलाय. सोमवार जास्त लांब नाहीये. आज कोणता वार आहे? आज शनिवार आहे. रविवार, सोमवार पासून सुरू होते आपली बॅच. 2-3 दिवस आहेत तुम्हाला ऍडमिशनसाठी लक्षात घ्या. तुम्ही घ्या. बरं याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि यावर्षी आम्ही केमिस्ट्री न्यूमेरिकल सुद्धा त्यात ऍड करणार. कमिटमेंट दिलेली आहे मी आता. 6 टॉपिक आहेत. सॉलिड स्टेट आहे. ओके. आणि पण पहिल्यांदा संघर्षचा फोल्डर दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते टॉपिक क्लिअर केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर बाळांनो तुम्हाला केमिस्ट्रीची न्यूमेरिकल 2 महिन्यांनी स्टार्ट होतील. रिव्हिजन होईल. म्हणजे इथं तुम्हाला सांगतो, अरे क्रॅश कोर्स पण आहे की. क्रॅश कोर्स पण आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो
एक मिनिट बरं का रे बाळांनो, मी तुम्हाला सांगतो. मग इकडं 3च पॉइंट आहेत. इकडे 4 पॉइंट कसे वाढले? फिजिक्स संघर्ष बॅच, केमिस्ट्री संघर्ष बॅच, फिजिक्स न्यूमेरिकल, केमिस्ट्री ऑर्गॅनिकची वेगळी वाढली ना. ऑर्गॅनिक रिएक्शनसाठी सेपरेट. ते चारी टॉपिकसाठी सेपरेट असेल लक्षात घ्या फोल्डर. ओके. मग त्यातलेच व्हिडिओ संघर्षमध्ये पण रिपीट होणार ना बाळांनो. बरोबर आहे. कारण सेम कंटेंट आहे. आता हे झालं. टेस्ट इथे पण आहेत. आता मॅथ्स. मॅथ्सला मी तुम्हाला सांगतो बोर्डसाठी नाहीये. मॅथ्ससाठी आम्ही तुम्हाला फक्त क्रॅश कोर्स प्रोव्हाईड करतोय आणि या क्रॅश कोर्समध्ये अगदी 2025 चे लेटेस्ट क्वेश्चन पण असणारच आहेत आणि त्याचबरोबर काही वेळानंतर म्हणजे आता 2026 अवेलेबल नाहीये. पण जेव्हा अवेलेबल होणार शेवटी तेव्हा त्याचे सुद्धा क्वेश्चन्स दिले जाणार व्हिडिओ सोल्युशन. बरं, टेस्टचे व्हिडिओ सोल्युशन आहेत का? आम्ही प्रोव्हाईड करत नाही. त्याचं रिटर्न सोल्युशन असतं. पण इथं क्रॅश कोर्समध्ये तर रोटेशनल डायनॅमिक्स 100च्या आसपास क्वेश्चन न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतलेत आणि त्यातलेच न्यूमेरिकल टेस्टमध्ये असतात ना रे बाळांनो. त्यामुळे टेस्टला व्हिडिओ सोल्युशनची गरज लागत नाही. मग आता मला सांगा, एवढ्या सगळ्या बॅचेस इथं वर्थ आहे की नाही? आहे. काहीच नाही प्रॉब्लेम. सी-ओ-पीत जायचंय लक्षात घ्या. मग आता तुम्हाला मला कॉल करायचा आहे. बरोबर आहे? बरं आता सुरुवात कशी करायची हा मुद्दा आहे. इथपर्यंत तुम्ही ऐकलंय ना? ऐका मग. मग आपल्या फिनिक्स बॅचमध्ये पहिल्यांदा तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशनचे 5 व्हिडिओ आहेत. फ्री आहेत. चला फ्री व्हिडिओ आहेत. फ्री व्हिडिओज लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी फिजिक्स आणि युनिट कन्व्हर्जन दिलंय जबरदस्त. केमिस्ट्री खूप छान बेसिक कन्सेप्ट वगैरे सगळं घेतलंय मोल कन्सेप्ट वगैरे. मग हे 10-15 व्हिडिओ आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही फ्री काय ठेवलंय तुम्हाला? डिफरन्शिएशनचे 3 व्हिडिओ, इंटिग्रेशनचे जवळ-जवळ 5 व्हिडिओ त्याच्यात 11 थेरम घेतलेत आम्ही. म्हणजे ह्याच्यात 3 थेरम आहेत, ह्याच्यात 11 थेरम आहेत, 14 थेरम आहेत. इथंच 8 मार्काची तयारी होऊन जाते तुमची. अजून तुमच्या शंका आहेत. अजून काय करायचंय तर आम्हाला कॉल करा. सगळ्यात महत्वाचं, की तुमचं ना तुम्ही डेली शेड्यूल पाहिजे बाळांनो. डेली काय पाहिजे तुमच्याकडे शेड्यूल. काय करायचंय, कसं करायचंय, स्टडी प्लॅन पाहिजे, की तुमचं ऑफलाईन क्लास केव्हा आहे, कॉलेज केव्हा आहे, वेळ कसा मिळतोय. जर तुम्ही वेळ असतो सगळ्यांच्याकडे. मला सांगायचंय फ्री फायरला किती वेळ घालवताय, Instaला किती वेळ घालवताय, YouTubeवर बाकीच्या रील्स बघण्यात किती वेळ घालवताय. मग अभ्यासाला का वेळ नाहीये? आहे वेळ. करू शकता तुम्ही. जमण्यासारखं आहे. काही अवघड नाहीये लक्षात घ्या आणि माझ्या साथीनं सगळं पॉसिबल आहे, सगळं. मग तुम्हाला आपल्याला पहिला प्रश्न पडला असेल, हे ॲप आहे कुठं? तर हे ॲपची लिंक वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. फोन नंबर तर ऑलरेडी तुमच्याकडे आहे. इमिडिएटली कॉल करा, विचारा. सोमवारपासून सुरू होते आपली बॅच. ओके. सोमवारपासून सुरू होते जोरात आपली बॅच लक्षात घ्या. सॉलिड स्टेट संघर्षपासून सुरू करतोय आपण. कुठली बॅच करतोय आपण? संघर्ष. रोज एक व्हिडिओ दिला जाणार आहे. पण काही वेळानंतर मात्र संघर्ष पण येणार, क्रॅश कोर्स येणार, फिजिक्स न्यूमेरिकल किंवा केमिस्ट्री न्यूमेरिकल और एकमेकाला क्वेशन्स येत राहणार लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे सगळं सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे. मनात शंका येते माझं काहीच झालं नाही 11th. काही काळजी करू नका. बेसिक आहे की. बेसिक आहे आणि तुम्हाला काही डाउट असेल तर आम्ही डाउट क्लिअरसाठी तुम्हाला दुसरा नंबर देणारच आहे यावेळेस लक्षात घ्या. तुम्ही त्याच्यावर मला WhatsAppला प्रश्न विचारू शकता. मग विचार कसला करताय? सुरुवात करा मिशन सी मला याच्यावर अजून व्हिडिओ बनवायचे आहेत. मी लवकर बनवणार आहे. तुम्हाला मला फॉलो करायचं आहे. ऑल द बेस्ट.